नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एरिस म्हणजेच मेष राशी. एप्रिल महिन्यात मेष राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय गतिमान आणि अंतर्मुख करणारा काळ आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला स्वतःकडेच नव्याने पाहण्याची इच्छा तयार होईल. काहीतरी नवीन सुरुवात करावं असं तुम्हाला वाटायला लागेल. स्वतःची ओळख आता आपण ठामपणे मांडावी, स्वतःला सिद्ध करावं अशा प्रकारची एनर्जी तुमच्यामध्ये एप्रिल महिन्यात असणार आहे. पण ही एनर्जी जर तुम्ही योग्य दिशेने वापरली नाही तर मात्र मग उतावळेपणा, चिडचिड किंवा काहीतरी वादविवाद होण्याची शक्यता इथे दिसते. कारण या महिन्यात प्रचंड एनर्जी तुमच्यात असणार आहे. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलंय की माणसाने स्वतःचा उद्धार स्वतःच करावा, स्वतःला खाली खेचू नये. या महिन्यात तुमच्याकडे प्रचंड प्रखर शक्ती असणार आहे. पण ती शक्ती जर तुम्ही अहंकारात बदलली ना तर मात्र तुमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सजगता, अवेअरनेस अतिशय आवश्यक आहे. पुढे आपण विश्लेषण केलं ना तर असं दिसते की काही जुने प्रश्न, काही जुनी दुःख, काही तुमच्या भीती अचानकपणे पुन्हा एकदा डोकं वर काढू शकतात. काहींना यामुळे झोपेच्या समस्या जाणवतील, काही जणांना अनावश्यक विचार वाढतील. हा त्रास नसून एक प्रकारच्या कर्माचा डिटॉक्स आहे. संत तुकाराम महाराज यांनी सांगितलंय की आपल्या आतमध्ये जे काही रंजलेले गांजलेले भाव असतात ना, जे दडपलेले भाव असतात ते तुम्ही शांतपणे स्वीकारा. हीच तुमची खरी परीक्षा आहे, हीच खरी साधना आहे. या महिन्यात तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची, काहीतरी नवीन कौशल्य शिकण्याची प्रेरणा मिळणार आहे. एस्पेशली तुम्ही जर लेखन क्षेत्रात असाल किंवा टीचिंग मध्ये असाल, सोशल मीडियामध्ये असाल किंवा कम्युनिकेशनशी संबंधित काही कार्य करत असाल तर त्या कामांमध्ये वाढ होऊ शकते. त्यामध्ये नवीन काहीतरी शिकावं असं तुम्हाला वाटत राहील. तुम्ही जर धाडसाने पुढाकार घेतलात ना तर त्याचे चांगले परिणाम तुम्हाला या महिन्यात बघायला मिळतील. हा काळ स्वतःला काहीतरी करून दाखवण्याचा आहे, स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. या काळात तुमची मोठी स्वप्न आणि पब्लिक रिकग्निशन मिळण्याची इच्छा सुद्धा प्रखर होणार आहे. तुम्हाला असं वाटत राहील की आपल्याला अजून अधिक यश मिळावं, आपल्याला अजून अधिक मान्यता मिळावी, आपली आर्थिक वाढ व्हावी. पण कंपॅरिझन मात्र तुम्ही कोणाशी करू नका. असंतोष वाढू नये याची मात्र तुम्ही काळजी घ्या. बाहेरच्या यशाच्या मागे धावताना आपली अंतर्गत शांतता, आपल्या अंतर्मनाची शांतता हरवू नये हे बघणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. लव्ह अँड रिलेशनशिप बाबत आपण जर बघितलं ना तर इथे थोडंसं अलिप्तता वाटण्याची शक्यता आहे. स्वतःला तुम्ही रिलेशनशिप पासून थोडंसं वेगळं ठेवण्याची शक्यता इथे दिसतीये. ज्या गोष्टीत तुम्हाला अगोदर आनंद येत होता त्या गोष्टींमध्ये आता तुम्हाला थोडासा कमी रस वाटायला लागेल. त्या गोष्टी उदासीन आहेत असं तुम्हाला वाटायला लागेल. कारण तुमचा आत्मा आता गहन अर्थ शोधतोय. ही वेळ स्वतःच्या खऱ्या आनंदाची आहे, खरा आनंद शोधण्याची आहे. महिन्याच्या सुरुवातीचा काळ जर आपण बघितला ना, म्हणजेच महिन्याचा पूर्वार्ध जर बघितला तर इथे कुटुंब किंवा तुमचं फायनान्शियल स्टेटस, तुमचं आर्थिक स्थैर्य याकडे तुमचं जास्त लक्ष लागून राहिलेलं दिसतंय. परंतु उत्तरार्धात मात्र तुम्ही मित्रमैत्रिणींमध्ये जास्त रमाल, एखादा छोटासा प्रवास कराल, पिकनिक कराल आणि त्यातून आनंद शोधण्याचा प्रयत्न तुम्ही कराल. एकूणच एप्रिल 2026 हा महिना मेष राशीसाठी धैर्य आणि अंतर्गत शुद्धीकरणाचा महिना आहे. बाहेरून कृती आणि आतमधून चिंतन असा बॅलन्स तुम्हाला साधावा लागेल. त्यामुळे कृती करताना अंतर्मनाशी प्रामाणिक राहणं हेच तुमचं खरं यश ठरणार आहे. तुमच्यासाठी या महिन्याचा स्पिरिच्युअल मेसेज असा आहे की कितीही शक्ती जरी तुम्हाला मिळाली ना तरी तुमचा नम्रपणा मात्र विसरू नका. आपलं आयुष्य हे फास्ट अँड फ्युरियसली जगायचं नसतं, तर मध्ये मध्ये थांबून स्वतःकडे परत एकदा लक्ष देण्याची गरज असते. स्वतःकडे पाहावं लागतं. एकंदर तुम्ही जर जागरूक राहिलात तर हा महिना तुमच्यासाठी एका नव्या पॉझिटिव्ह सुरुवातीचे संकेत घेऊन येणार आहे. श्री स्वामी समर्थ.